राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच एकीकडे कायम आहे, तर दुसरीकडे ईव्हीएम वरून विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे। विरोधकांकडून निवडणूक आयोगाला 10 सवाल करण्यात आलेत। सवाल काय आहेत पाहूयात आमच्या विशेष रिपोर्टमधून। 2 तासात 75 लाख लोकांचं मतदान, 24 तासात मतदानाच्या टक्केवारीत बदल कसा? रात्री 11:30 वाजेपर्यंत चाललं मतदान। विधानसभा निवडणुकीनंतर हे सगळे प्रश्न पडलेत महाराष्ट्राच्या जनतेला। निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झालं असं जाहीर केलं। 20 नोव्हेंबरला रात्री 11:53 65.2% मतदान, तर 22 नोव्हेंबर रोजी अंतिम टक्केवारी 66.05% इतकी झाल्याची सांगितलं गेलं। म्हणजे तब्बल 24 तासात 7.83% मतदान वाढलं। निवडणूक आयोगानं मतदानानंतर 3 वेळा 3 वेगवेगळे आकडे जाहीर केले आणि इथूनच राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरू झाला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरूनच निवडणूक आयोगाला 10 सवाल केलेत। मतदाना दिवशी निवडणूक आयोग दर 2 तासांनी आकडे जाहीर करतं, मग रिपोर्ट अर्धा तास उशिरानं का येत होता? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान आणि रात्री 11:30 वाजेपर्यंत 65.02% मतदान कसं झालं? मतदानासाठी साधारण 1 मिनिटाचा कालावधी लागतो। यानुसार मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही? रात्री उशिरापर्यंतच्या मतदानाच्या रांगांचे फोटो व्हिडिओ का प्रसिद्ध केले नाही? राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं? मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 66.5% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर केली? रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागला? एकूण मतदानात 7.83% वाढ कशी झाली याचा खुलासा का करण्यात आला नाही? एकूण मतांमध्ये 76 लाख मतांची वाढ कशी झाली? निवडणुकीनंतर निवडणूक आयोगानं माहिती लोकांपर्यंत का पोहोचवली नाही? आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती 1 मिनिटाची आहे। 1 मिनिटामध्ये म्हणजे 58.22% मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे। 5 वाजता रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं 65.2%। दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतं की 66.5% मतदान झालं। म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतं, सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात, म्हणजे 7.83%ची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे। तुम्हीच जन्माला घातलेली ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल। आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसने कधीच गमावला आणि ईव्हीएम वर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हाच त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समजेल। विरोधकांच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलंय। सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणं ही अतिशय सामान्य बाब आहे। निम शहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोनवरनं तोंडी दिली जाते। मतदान संपल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म 17C भरून देतात, ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते। 2019 साली संध्याकाळी 5 वाजता जवळपास 54.4% मतदान झालं होतं। त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी 61.1% झाली होती। विरोधकांपाठोपाठ आता ईव्हीएमवर सत्ताधारी पक्षातील पराभूत उमेदवारांनीही संशय घेतलाय। कर्जत जामखेडचे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। राम शिंदेंविरोधात शरद पवार गटाचे रोहित पवार यांचा अवघ्या 1243 मतांनी विजय झालाय। यावर आमदार राम शिंदे यांनी फेरमतमोजणीसाठी 8 लाख रुपये भरल्याची माहिती मिळते। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 पराभूत उमेदवारांनी देखील पडताळणीसाठी लाखो रुपयाचं शुल्क भरल्याची माहिती समोर येते। संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ईव्हीएमवर माजी निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनीही काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। फॉर्म 17C मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती झालेल्या मतांची संख्या नोंदवली जाते। हा त्याच दिवशी तयार केलेला रिअल टाइम डेटा आहे। मग दुसऱ्या दिवशी डेटा कसा बदलू शकतो हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे।
निवडणूक आयोगानं या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे. त्यामुळे प्रणालीवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. काँग्रेस पुढील काळात देशभर ईव्हीएम छोडो हा मोर्चा काढणार आहे. ठाकरे गटही मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गटानं वकिलांची फौज तयार केली आहे. याआधीही अनेकदा सुप्रीम कोर्टात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची याचिका करण्यात आली, पण कोर्टानं या याचिका फेटाळल्या. त्यामुळे आता विरोधक ईव्हीएम छोडोची लढाई कशी लढणार आणि निवडणूक आयोग विरोधकांच्या प्रश्नांना काय उत्तरं देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.